व्यापारासाठी घेतलेले 10 लाख रुपये व त्याचे व्याज 24 तासात दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशा शब्दात सावकाराने दिलेल्या धमकीला घाबरून महबूब कुरेशी यानं राहत्या घरी आत्महत्या केली होती। या प्रकरणी मृताची पत्नी तरनुम कुरेशी हिच्या तक्रारीनुसार सावकार जब्बार हसन शेख याच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यातील आरोपी अद्याप पोलिसाच्या हाती लागलेला नसून MIDC पोलीस त्याच्या मागावर असल्याचं सांगण्यात आलंय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मजरेवाडी नई जिंदगी सिद्धेश्वरनगर भाग 4 येथील रहिवासी महबूब कुरेशी याने जब्बार शेख याच्याकडून त्याच्या व्यवसाय व्यापारासाठी 10 लाख रुपये व्याजाने घेतले होते। सध्या व्यवसायाला मंदीचा काळ असल्याने महबूबने ठरल्याप्रमाणे सावकार जब्बारला व्याज आणि मुद्दलाची रक्कम ठरल्याप्रमाणे परत केली नसावी। त्यामुळे जब्बार शेख याने महबूब कुरेशी याला भ्रमणध्वनीवरून कॉल करून मुस्लिम पाच्या पेठेत बोलावून घेतले होते। त्यावेळी सावकार जब्बारने महबूबला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत माझे घेतलेले पैसे व पैशाचे व्याज दे, अन्यथा तुझ्या घरी येऊन बघतो व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती। त्या धमकीबरोबरच सावकारी त्रासाला कंटाळून महबूब यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी मृताची पत्नी तरनुम कुरेशी हिच्या फिर्यादीनुसार MIDC पोलिसांनी जब्बार हसन शेख राहणार अमन चौक नई जिंदगी सोलापूर याच्या विरुद्ध बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाडवे हे करीत आहेत।